रात्रीची वेळ होती. घरातले सर्व सदस्य झोपी गेले होते, परंतु वामनरावांना झोप येत नव्हती. वामनरावांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या तरी त्यांना झोप येत नव्हती. आता मनात आणि डोक्यात इतके विचार असतील तर माणूस कसा झोपू शकतो? वामनराव आपल्या पत्नीला म्हणाले, रुक्मिणी, आता मला जास्त सहन होत नाही. आता इथे मी थांबू शकत नाही. किती अपेक्षा ठेवल्या होत्या आपण आपल्या मुलांकडून आणि सुनांकडून, आणि आता बघ, मुलं सुनांनी सुद्धा आपले जगणे कठीण केले आहे. त्यांच्यासोबत शहरात येऊन आपल्याला फक्त 1 महिना झाला आहे, पण हा 1 महिना एका वर्षासारखा वाटत आहे. अरे रुक्मिणी, गावाला आपण कसं तरी करून सुखात जगत होतो ना. शिळी तर शिळी भाकरी खाऊन पोट भरून सुखात जगत होतो. माहित नाही माझी अक्कल कुठे गहाण ठेवली मीच. मुलांकडून अपेक्षा केली की शहरात जाऊन त्यांच्या घरी ताट मानेने जगेल, नातवंडांसोबत वेळ घालवेल आणि सुनांच्या हातचं चांगले चांगले स्वादिष्ट पदार्थ सुद्धा खायला मिळतील. काय करू, मी मूर्ख आहे. मी या जिभेला खूप चटक लागली होती ना, आणि त्यानेच मला दगा दिला बघ. असे म्हणता म्हणता वामनराव आपल्या कपाळावर मारायला लागले आणि मग अश्रू पुसत म्हणत म्हणाले, माहित आहे रुक्मिणी, एक क्षण तर घर सोडताना माझ्या मनात विचार सुद्धा आला होता की दोन्ही सुना बोलण्यात खूप ताट आहे, बोलताना छोट्या मोठ्यांचा आदर करत नाही. जर कधी मला त्या उलटसुलट बोलल्या तर ते कसं मला सहन होईल? बोलता बोलता दरम्यानचा आजार असणारे वामनराव खोकू लागले. थोडा वेळ खोकत राहिले आणि मग स्वतःला शांत करून परत बोलू लागले. बास रुक्मिणी, क्षणिक सुखाच्या लोभापायी माझ्या आत्मविश्वासाने गुडघे टेकवले आणि मुलांनी एकदा घरी बोलवल्यावर लगेच मी आनंदात त्यांच्या घरी शहरात राहायला आलो. ह्या म्हातारपणात नरकापेक्षाही घाण जीवन जगायला. पण रुक्मिणी, आता खूप विचार करून मी एक योग्य निर्णय घेतला आहे. आता मी कोणाचेच ऐकणार नाही आणि तू सुद्धा मला इथे थांबवण्यासाठी बोलवणार नाहीस. 75 वर्षाचे वामनराव आपल्या स्वर्गवासी पत्नीचा फोटो पाहून बडबड करत होते. कधीपासूनच्या दुःखाला आपल्या हृदयात लपून ठेवले होते, आज अश्रूद्वारे डोळ्यांमधून ते वाहू लागले होते. म्हणायला तर त्यांचे परिपूर्ण कुटुंब होते, मुलं, सुना, नातवंड. परंतु सगळे लोक असूनही कोणीच असे नव्हते जे त्यांच्या मनाला समजून घेऊ शकेल, ज्याला ते आपल्या मनातलं सांगू शकेल. त्यामुळे ते आपल्या पत्नीच्या फोटोसोबत बोलून आपलं मन हलकंसं करत असायचे. त्यांना असं वाटत होतं की जसे काही त्यांची पत्नी त्यांचे बोलणे ऐकतच आहे. खरं तर 1 वर्षापूर्वी त्यांची पत्नी रुक्मिणीबाईंचे निधन झाले होते. त्या अगोदर वामनराव आपल्या पत्नी रुक्मिणीसोबत गावालाच राहत होते आणि शेती करत होते. परंतु गावाला आपल्या मुलांपासून वेगळे राहून सुद्धा दोघेही वृद्ध पती पत्नी आपल्या जीवनात खूप खुश होते. ते दोघेही एकमेकांची खूप काळजी घेत असायचे आणि आपल्या जीवनात सुखी समाधानी होत होते. त्यांची 2 मुले होती. दोन्ही मुले शहरात राहत होती. एक दिवस रुक्मिणीबाईंना खूप ताप आला. रात्रीचे औषध गोळ्या घेऊन त्या झोपी गेल्या, परंतु सकाळी उठल्याच नाही. आपल्या पत्नीच्या मृत्यूने वामनरावांचे हृदय दुःखाने आणि वेदनेने भरले होते, जसं काही त्यांचा जीवच निघून गेला होता. मुलं आणि सुना आपली औपचारिकता निभावून आपापल्या घरी निघून गेले, परंतु गावाला एकटेच राहिले होते ते फक्त वामनराव. 1 ग्लास पाणी सुद्धा कधी उठून प्यायले नव्हते. 1 रुमाल सुद्धा कधी त्यांनी धुतला नव्हता आणि आज तेच वामनराव घरातले प्रत्येक काम स्वतः करायला लागले होते. आपले कपडे स्वतः धुवायचे, चुलीवर भाकरी करायचे. नेहमी चुलीवरच्या धुरामुळे त्यांना खोकला येत असायचा. कशी तरी जळालेली कच्ची भाकरी करून त्यावर मीठ आणि कांदा कापून टाकायचे आणि कसं तरी करून आपले पोट भरायचे. परंतु ते बेस्ट स्वादिष्ट जेवण खाताच त्यांना त्यांच्या पत्नीच्या हाताच्या जेवणाची आठवण यायची. तेव्हा डोळे अश्रूंनी भरून जायचे. त्यांचा एकटेपणा एवढा वाढला होता की आपल्या गेलेल्या पत्नीचा फोटो ते कायम आपल्या हातात ठेवायचे. जे मनात यायचे ते आपल्या पत्नीला सांगायचे. काही गावातील लोक तर त्यांना असे पाहून त्यांची मस्करी करायचे, परंतु शेजारचे काही लोक त्यांच्या अशा अवस्थेला समजून घेत होते. त्यांना माहित होते की हा वामनरावांचा वेडेपणा नाही तर एकटेपणा आहे, जो त्यांना आतून पोखरून काढत आहे. वामनरावांची अशी अवस्था पाहून त्यांच्या शेजारच्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला फोन लावला आणि त्यांच्या चिंताजनक मानसिक स्थितीबद्दल त्यांना सांगितले आणि वामनरावांना आपल्यासोबत ठेवायही सांगितले. परंतु म्हाताऱ्या सासऱ्याला आपल्याजवळ ठेवण्यासाठी दोन्ही सुना अजिबात तयार होत नव्हत्या. परंतु लोक काय म्हणतील ह्या लाजेपोटी त्यांच्या दोन्ही मुलांनी वामनरावांना आपल्यासोबत शहरात आणले आणि वामनराव सुद्धा स्वादिष्ट जेवण मिळणार हे स्वप्न घेऊन आनंदात आपल्या मुलांबरोबर शहरात आले. दोन्ही मुलांनी ठरवले की आपल्या वडिलांना ते दोघे 1 महिना आपल्या जवळ ठेवतील. पहिल्यांदा मोठा मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन गेला.
नातवंडांसोबत हसत बोलत वेळ खूप आरामात निघून जाईल असा विचार करून वामनरावांना आपल्या मोठ्या मुलाच्या घरी जाण्याची खूपच उत्सुकता लागली होती. मोठ्या मुलाच्या घरी पोहोचले तर तिकडे ते पाहू लागले की आता त्यांची नातवंड त्यांना भेटायला येतील, खूप गप्पा मारतील. परंतु खूप वेळ झाला तरी कोणी आलं नाही. तेव्हा वामनराव आपल्या मोठ्या मुलाला म्हणाले, बाळा, श्री आणि सिया कुठे दिसत नाही? कॉलेजला गेले आहेत का? तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, नाही हो बाबा, खरं तर ते दोघेही या शहरात राहतच नाही. आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे मुंबईमध्ये मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन करून दिले आहे. आता ते दोघेही तिकडेच राहून त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहे. महिन्यातून एकदा येऊन जातात. आपल्या मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून वामनराव चकित झाले होते. विचार करू लागले, आता जमाना किती बदलला आहे. परंतु कदाचित त्यांना अजून एक सरप्राईज मिळणार होते. काही तास तिथे घालवल्यानंतर वामनरावांना कळाले की त्यांची विहीनबाई म्हणजे सुनेची आई सुद्धा त्यांच्याच मुलाच्या घरी राहत आहे. आपल्या विहीनबाईला आपल्या मुलाच्या घरी पाहून त्यांना थोडे अवघडल्यासारखं जाणवत होतं. असो, कसे तरी करून आपल्या मनाला समजावून ते आपल्या मुलाच्या घरी राहू लागले. मुलाच्या घरी राहून 2 वेळचे जेवण तर त्यांच्या नशिबात होते. परंतु तो आपलेपणा, आत्मीयता ज्याच्यासाठी ते तरसत होते ते दूरपर्यंत कुठंच दिसत नव्हते. त्यांचा मुलगा, सून आणि विहीनबाई तिघेही एकत्र बसून वेगवेगळे पदार्थ खायचे. परंतु वामनरावांना त्यांच्या खोलीत फक्त डाळ भात पोहोचवला जायचा, कारण मुलाने त्यांना खोलीतून बाहेर निघण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. मुलगा, सून आणि सुनेची आई यांचा हसण्याचा, खेळण्याचा आवाज वामनरावांच्या त्यांच्या खोलीत यायचा. परंतु वामनरावांना या सगळ्या गोष्टींपासून लांबच ठेवले जात असायचे. आपल्याच मुलाच्या घरी असं त्यांच्यासोबत व्यवहार पाहून आपल्या मनात आपल्या पत्नीसोबत बडबड करायला लागली. रुक्मिणी, तू कधी उलटी गंगा वाहताना पाहिली आहेस का? इथं बघ, स्वतःचा बाप तर एक क्षणासाठी आपलेपणा आणि जेवणासाठी तरसत आहे आणि आपला नालायक मुलगा आपल्या सासूला बसून स्वादिष्ट पदार्थ खायला घालत आहे, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारत आहे, मजा मस्ती करत आहे, आपलेपणा दाखवत आहे. आणि इथे मी काय सांगितले तर सुनबाई आवाजात म्हणते की बाबा, या वयात जेवढं कमी खाशाल तेवढं चांगलं राहील. पण सुनबाईची आई सुद्धा वयोवृद्ध आहे ना, मग तिला हे सर्व काहीही खायला घालून ती आजारी पडत नाही का? वा रे ईश्वरा, तुझी लीला न्याय रे. असेच काही दिवस असेच निघून गेले होते. एक दिवस वामनराव आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यांना बाहेर येताना पाहून सून आणि तिची आई तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहायला लागली. कदाचित त्यांच्या प्रायव्हसीमध्ये अडचण आली होती. तेव्हा त्यांचा मुलगा घरात आला. तेव्हा वामनराव त्या मुलाला म्हणाले, बाळा, माझे मन इथं लागत नाही, मला छोट्या मुलाच्या घरी सोडू नये. कमीत कमी तिथे त्यांच्या छोट्या मुलांसोबत माझे मन तरी लागेल. वामनरावांचे बोलणे ऐकताच त्यांची सुनबाई आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर भले मोठे हास्य पसरले. वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलाने त्यांना छोट्या मुलाच्या घरी सोडले. थोड्याफार आशा अपेक्षा घेऊन वामनराव आपल्या छोट्या मुलाच्या घरी आले. परंतु छोटी सुनबाई तर मोठ्या सुनबाईपेक्षा 2 पावलं पुढची निघाली. सासऱ्याला आपल्या घरी पाहून तिने मोठ्या जाऊबाईला फोन केला. म्हणाली, का ताई, आपला तर 1 महिना ठरलं होतं ना, आता तर फक्त 20च दिवस मुश्किलीने गेले आहेत. असा कोणता डोंगर कोसळला की तुम्ही बाबांना 20 दिवसात आमच्या घरातून हाकलून दुसऱ्या बाजूने काय उत्तर आले माहीत नाही. तेव्हा छोटी सुनबाई पुन्हा म्हणाली, गोष्ट ही आहे तर आम्ही सुद्धा बाबांना फक्त 20 दिवसच ठेवणार आणि 21व्या दिवशी तुमच्या घरी पाठवणार. असं बोलत छोट्या सुनबाईने रागारागात फोन ठेवून दिला. मोठ्या मुलाच्या सुनेच्या घरी कमीत कमी एक खोली तरी वामनरावांच्या नशिबी होती, जिथे बसून ते आरामात आपल्या फुटक्या नशिबावर अश्रू ढाळत बसायचे. परंतु छोट्या सुनबाईच्या घरी तर ती खोली सुद्धा मिळाली नाही. सुनबाईने आपल्या मुलाने स्टोअर रूम मध्ये वामनरावांना टाकले आणि मुलांना त्यांच्या मम्मीने बाबांजवळ जायचे नाही अशी सक्त ताकीद दिली. मुलं येताना जाताना पाहण्यासाठी कधी कधी ते अंगणात येऊन बसायचे, पण तरी ते त्यांना दुरूनच बघायचे. परंतु कधी इच्छा असूनही त्यांच्यासोबत बोलू शकत नव्हते ना त्यांना गोष्टी ऐकू शकत होते. मुलं तिथे खेळत असायची, पण त्यांची बाबांसोबत बोलण्याची हिंमत कधी झालीच नाही, कारण त्यांना माहीत होते की जर आपण बाबांसोबत बोललो आणि मम्मीने पाहिले तर खोलीत जाऊन ती आपल्याला खूप मारेल. वामनराव दुरूनच मुलांना खेळताना पाहायचे आणि त्यांची मजा मस्ती पाहून खूप खुश व्हायचे. एक दिवस वामनराव येऊन कॉटवर बसले, तेव्हा त्यांना आवाज ऐकू आला. छोटी सुनबाई आपल्या पत्नीला म्हणत होती, ऐका ना, माझ्याजवळ ही 500ची फाटलेली जुनी नोट आहे. भाजीवाला, दूधवाला कोणीच या नोटेला घेण्याला तयार नाही. एक काम करा, तुम्ही हिला चालवा आणि बदल्यात मला एक चांगली कोरी नोट द्या. आज मला माझ्या मैत्रिणीसोबत पार्टीला जायचे आहे.
वामनरावांना सवय होती, कुठे काही चुकीचे होताना दिसले तर ते बोलायचे. मुलगा गेल्यानंतर ते सुनबाईला समजवताना म्हणाले की सुनबाई, मुलं खूपच मजा मस्ती करत असतात. आपल्या मैत्रिणींसोबत इकडे तिकडे फिरण्याऐवजी थोडं मुलांवर लक्ष देत जा. या वयात मुलांना आईची सगळ्यात जास्त गरज असते. वामनरावांचे हे शब्द छोट्या सुनबाईला खूप टोचले. ती चिडून म्हणाली, अच्छा, तुम्हाला काय वाटते, मी पूर्ण दिवस उन्हाडक्या करत फिरते का? बाहेर जाऊ नको का? मग तुमच्या खोकल्याचा आवाज दिवसभर ऐकत बसू का? आणि तसेही आमची मुलं खूप समजूतदार आहे, तुम्ही त्यांची काळजी करण्याची काहीच गरज नाही. छोट्या सुनबाईच्या तोंडून असे बोलणे ऐकल्यानंतर वामनरावांना असे वाटले की जशी काही ती सून नसून एक ज्वालामुखी आहे, जी धडाधड त्यांच्यावर आग ओकत आहे. वयाचं महत्व आहे, जे चांगल्यांना आपल्यासमोर गुडघे टेकवायला मजबूर करते. कधी काळी असा काळ होता की जेव्हा माझ्यासमोर कोणीही आवाज चढवण्याची हिंमत करत नव्हती. आणि आज अशी वेळ आली आहे की कालच्या आलेल्या सुनांनी माझी इज्जत काढून आपल्या पायाखाली चिरडून टाकली आहे. आणि मुलं तर इतकी नालायक आहेत की त्यांना आपल्या बायकांच्या चाकरीशिवाय कोणतेही काम नाही. हा म्हातारा बाप त्यांच्या जीवनात जसा काही नाहीच. विचार करता करता रडून कडून वृद्ध झालेल्या डोळ्यांनी अवस्था खूपच वाईट झाली होती. अपमानाचे अश्रू पिऊन ते आपल्या अंथरुणावर शांत पडले. मग रडत रडत आपल्या पत्नीचा फोटो पाहून बोलू लागले, रुक्मिणी, मला का नाही नेले तुझ्यासोबत? मला या म्हातारपणात असे कष्ट सहन करण्यासाठी सोडून का गेलीस? तू ज्या मुलांना सदा सुखी राहा, आयुष्यमान भव असे आशीर्वाद देताना आपण दोघेही कधीच थकलो नाही, आज त्याच मुलांसाठी तोंडातून शाप निघत आहे. बघ, नालायक सारखे शब्द तोंडातून येता येता राहून जातात. ज्या मुलांना इतक्या कष्टाने सांभाळले, समाजामध्ये उठायला बसायला शिकवले, आज तीच मुलं आपल्या जन्मदात्याची कदर करत नाही. तसे तर या लोकांचा व्यवहार पाहून माझे तोंड शांतच ठेवतो, पण कधीतरी चुकून कोणत्याही गोष्टीवरून सल्ला देऊन बसलो तर ते म्हणतात, बाबा तुम्ही तर गप्पच बसा, तुम्हाला काही समजत नाही. रुक्मिणी, तुला खरं सांगू का ग? मन तर करते एक जोरात कानाखाली मारू, पण काय करू, शांत बसण्यातच भलाई आहे. हाच विचार करून कसं तरी करून स्वतःला थांबवतो. अहो, तुम्ही तुमचे मन छोटे करू नका. ती तर मुलं आहेत, चुकी तर करणारच ना, पण मग तुम्ही समजूतदारपणा दाखवा. हा विचार करा की कमीत कमी 2 वेळेचे जेवण तर तुम्हाला देतात. आता उगाचच काहीतरी विचार करून टेन्शन घेऊ नका. वामनरावांना असे वाटले की जशी काही त्यांची पत्नी रुक्मिणी त्यांना समजावतच आहे. नाही रुक्मिणी, मला पण तुझ्यासोबत घेऊन चल. बोलता बोलता वामनराव झोपेतच बडबड करू लागले आणि अचानक ते जागे झाले. घामाने ओलेचिंब झाले. वामनरावांनी आपल्या चारी बाजूला बघितले, परंतु रुक्मिणी कुठेच दिसली नाही. दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठले तेव्हा त्यांनी ठरवले की आता आपल्या घरी गावाला जाणे योग्य आहे. आपल्या जुन्या बॅगेत आपले कपडे ठेवले आणि तयार होऊन बाहेर आले. आणि सून त्यांना हैराण होऊन पाहू लागली. परंतु ते काय विचारतील या अगोदरच वामनराव स्वतः म्हणाले, बाळा, आता मला इथे राहण्याची इच्छा नाही. तू मला स्टेशनला सोडून येतोस का? पुढे मी स्वतः जाईन. हे बोलणे ऐकून छोट्या सुनबाईच्या चेहऱ्यावर चमक आली आणि ती आनंदाने म्हणाली, हा, मी तर पहिल्यापासूनच म्हणत होते की बाबांचे इथे मन लागणारच नाही. त्यांना तर आपले गावच चांगले वाटते. सुरुवातीपासूनच तिकडे राहता आले आहेत ना. मग आपल्या पतीकडे बघून म्हणाली, अरे, तुम्ही अजूनपर्यंत उभे का? ऐकलं नाही का बाबांनी काय सांगितलं आहे? त्यांना लवकर स्टेशनवर सोडून या, तुम्हाला ऑफिसला सुद्धा जायचे आहे ना. असे बोलून छोटी सुनबाई आपल्या किचनमध्ये निघून गेली. इकडे आपल्या बायकोच्या आज्ञेचे पालन करून जेव्हा छोटा मुलगा त्यांना स्टेशनपर्यंत सोडवायला गेला तेव्हा आपल्या खिशातून 500ची नोट काढत म्हणाला, बाबा, हे पैसे तुमच्याकडे ठेवा, रस्त्यात तुम्हाला उपयोगी पडतील. वामनरावांनी ध्यान देऊन पाहिले तर तीच फाटलेली जुनी नोट होती, जी ना दूधवाल्याने घेतली होती ना भाजीवाल्याने. वामनराव कधी आपल्या मुलाकडे बघायचे तर कधी मिळालेल्या मधून फाटलेली नोट. एक वेळी तर त्यांच्या मनात विचार आला की पुन्हा ती नोट आपल्या मुलाच्या हाती द्यावी आणि त्याला म्हणावे की या नोटेला तू तुझ्याजवळ ठेव, तुझ्या या उपकाराशिवाय तुझा बाप घरी जाऊ शकतो. परंतु वामनराव बोलण्याच्या अगोदरच त्यांचा मुलगा म्हणाला, ते काय आहे ना बाबा, शहरातही महागाईमुळे जास्त आहे आणि पगार कमी, त्यामुळे यापेक्षा जास्त पैसे मी तुम्हाला देऊ शकणार नाही. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून वामनराव आपल्या रागाच्या ज्वालामुखीला मनातल्या मनात दाबत म्हणाले, बाळा, जेव्हा तुम्हा दोघांचे ऍडमिशन चांगल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केले होते ना, त्यावेळी मी खूप मुश्किलीने 3,000 रुपये महिना कमवू शकत होतो. फक्त तुझ्या शिक्षणावरच 1,000 रुपये खर्च होत होते.
त्यावेळी सुद्धा महागाई खूप होती. जेव्हा तुम्ही दोघं आपल्या मित्रांच्या चांगल्या खेळण्याकडे आणि कपड्यांकडे पाहून माझ्याकडे डिमांड करत होते, तेव्हा तर मी तुमच्या सगळ्या इच्छा बरोबर पूर्ण करत होतो. तुम्ही एक वस्तू मागायची, मी 2 आणून देत होतो. असो, त्यावेळी ही गोष्ट आहे. एक खोल श्वास घेऊन वामनराव म्हणाले. परंतु त्यांचा मुलगा ट्रेनमधून खाली उतरला होता आणि ट्रेन हळूहळू पुढे जायला लागली होती. वामनराव जेव्हा आपल्या गावी पोहोचले तेव्हा त्यांना खूपच आनंद झाला. आपल्या रुमालाने घाम पुसत ते आपल्या पॉटवर पडले आणि किती शांत आहे इथे. परंतु पुन्हा एकदा ती धूर निघत असलेली चूल आणि पुन्हा एकदा तोच एकटेपणा. परंतु तरी हे एका गोष्टीने संतुष्ट होते की कुणाचे कडू बोलणे न ऐकता आरामात भाकरी खाता येईल. कधी मन करायचे तेव्हा भूक मिटवण्यासाठी भाकरी करायचे, नाहीतर उदास मनाने कॉटवर पडून राहायचे. हळूहळू त्यांचे शरीर आता साथ कमी देऊ लागले आणि त्यांची तब्येतही खराब राहू लागली. कधी कधी शेजारचे लोक त्यांना भेटायला येत होते, तेव्हा त्यांना औषध पाणी वगैरे देऊन निघून जात होते. दमा ह्या आजारामुळे त्यांची अवस्था अजूनच बिघडली. तेव्हा अशक्तपणामुळे ते भाकरी ही चुलीवर बनवू शकत नव्हते. वामनराव उपाशी पोटी कॉटवर पडून राहायचे. शेजारच्यांनी मुलांना फोन लावून वामनरावांच्या तब्येतीविषयी सांगितले, परंतु आपल्या कुटुंबात मस्त असणाऱ्या मुलांना वडिलांना भेटायला येण्याची आवश्यकता जाणवली नाही. उपाशी राहिल्यामुळे वामनरावांची अवस्था अजूनच दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता तर गावातल्या नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी त्यांच्या तब्येतीविषयी बातमी मुलांना देणे बंदच केले होते. कारण मुलांनी जसे काय ठरवलेच होते की आपल्या वडिलांचे शेवटचे दर्शन करायलाच गावाला येणार. आणि मग एक दिवस वामनरावांची तब्येत एवढी बिघडली की त्यांनी हंस पकडले. त्यांना उठायला, बसायला आणि बोलायलाही खूप त्रास होऊ लागला. शेजारच्यांनी त्यांच्या मुलांना पुन्हा फोन केला आणि बातमी दिली की त्यांच्या वडिलांची हालत आता खूपच गंभीर झाली आहे. जर ते आता लवकर आले तर ते त्यांचे शेवटचे भेटू शकतात. एवढं ऐकल्यानंतर दोन्ही सुनांना आनंदच झाला होता की चला आता कायमचा हा त्रास नाहीसा होईल. नाहीतर कधी खोकला तर कधी ताप, कधी इकडे दुखायचं तर कधी तिकडे दुखायचं. आपण आपल्या जीवनात पहिल्यापासूनच खूप व्यस्त आहोत. मग कोण सेवा करणार त्या कॉटवर पडलेल्या म्हाताऱ्या बापाची? दोन्ही सुना आपल्या पतीसोबत गावाला पोहोचले आणि प्रवेश करताच दोघींच्याही चेहऱ्यावर एक संताप आणि चिंता दिसू लागली. त्या दोघी जोरजोरात रडून आपल्या पदराने असे डोळे पुसत होत्या की जसे काय आपले सासरे गेल्यानंतर त्यांच्या जीवनात भूकंपच आला होता. परंतु गावातल्या आणि आजूबाजूच्या लोकांना सगळं माहित होतं की ज्या म्हाताऱ्या सासऱ्याला देवता मानण्याचा देखावा करत आहे, या दोघी मोठ्या मोठ्याने रडून सगळं घर डोक्यावर घेत आहे. त्या सासऱ्याला या दोघींनी 2 वेळची इज्जत भाकरी सुद्धा कधी दिली नसेल. 2 तास रडण्याचा देखावा केल्यानंतर जेव्हा भूक लागली तेव्हा आपल्यासोबत आणलेल्या वेगवेगळ्या खाण्याच्या वस्तू, चिप्स, आईस्क्रीम आणि सँडविच खाण्यासाठी एका खोलीत निघून गेल्या. लपून छपून आपले पोट भरत असायच्या आणि पुन्हा बाहेर यायच्या. तोच खोटा देखावा करण्यासाठी वामनराव त्या कॉटवर शांत पडले होते. खरं तर ते उठून किंवा बोलू शकत नव्हते, परंतु सगळं काही पाहू शकत होते आणि समजून शकत होते. वृद्ध अवस्थेच्या त्रासाला ते आज खूप आतून जाणून शकत होते की अशा प्रकारे वयाच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन माणसाची स्थिती रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडासारखी अवस्थीहीन होऊन जाते. अचानक रक्ताची नाती सुद्धा परकी होऊन जातात. आजारी पडलेल्या वामनरावांना पाहण्यासाठी शेजारचे आणि नातेवाईक सकाळपासून ये जा करत होते. जसं कोणी घरामध्ये यायचं तेव्हा लगेच मुलांचे आणि सुनांचे चेहरे लटकायचे. मोठा मुलगा म्हणू लागला, काय सांगायचं, आणि त्यांची जाण्याची वेळ झाली आहे. जास्त टेन्शन घेऊ नका, काहीच फायदा नाहीये, नाहीतर आम्हाला कुठेतरी नोकरीतून एवढा वेळ मिळतो. दादा, मी तर म्हणतो की वेळेवर बाबांना जमिनीवर सुद्धा झोपवू. कोणाला माहिती कधी बोलावणं येईल. छोट्या मुलाने असे म्हटल्यावर दोन्ही सुना जोराजोरात अशा रडू लागल्या की त्यांचे सासरे खरोखरच देवाघरी निघून गेले आहे. वामनराव आपल्या सुनांचे हे नाटक शांतपणे पाहत म्हाताऱ्या बापाला जमिनीवर झोपवले गेले. तेव्हा पाहता पाहता पूर्ण गाव गोळा झाला. मोठी सून बाबांचे पाय चेपत होती तर छोटी सून गीता पाठ करायला बसली. बापासाठी दोन्ही मुलांनी मैतीचे सामान मागवले, परंतु वामनराव जसे तसे उठून पडले होते. संध्याकाळ झाली तर सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. दोन्ही मुलं आणि सुना जे आतापर्यंत चांगलं बनायचं नाटक करत होते, सगळे लोक गेल्यानंतर आपल्या खऱ्या रूपात उतरले. छोटी सून म्हणाली, ताई, तुम्हाला काय वाटते, कधी मुक्ती मिळेल बाबांना? तेव्हा मोठी सून एक खोल श्वास सोडत म्हणाली, काय माहिती, बाबांना मुक्ती मिळाली म्हणजे आपण वाटण्या करून आपल्या घरी जाऊ शकतो. तेव्हा छोटी सून म्हणाली, पण ताई, मी तुम्हाला सांगते की जो आईचा मोठा हार आहे ना, तो तर मीच ठेवणार. मला तर तो पहिल्यापासून खूपच आवडायचा. केव्हापासून वाट पाहत होते की मी त्या हाराला घालण्याची संधी कधी मिळेल. शेवटी ती केवळ आलीच.
तेव्हा मोठी सून म्हणाली, अच्छा, जर तुला हार हवा असेल तर आईंचे ते मोठे कंगन माझे झाले, त्यांना विकून मी माझ्यासाठी नवीन डिझाईनचे कंगन बनवून घेईल. तुला माहित आहे का, मी कंगनची डिझाईन सुद्धा पसंत करून ठेवली आहे. आपल्या सुनांचे बोलणे ऐकून वामनरावांचे हृदय रडत होते. त्यांचे एक मन म्हणत होते की ओरडून ओरडून पूर्ण गाव गोळा करावा आणि आपल्या मुलांना अनेक सुनांना खरा चेहरा त्यांच्यासमोर आणावा, परंतु शरीरात त्राणच कुठे शिल्लक होते की काहीतरी बोलू शकतील. आपल्या वडिलांजवळ मुलं बसून आणि सुना गप्प मारायला लागल्या. मोठा मुलगा म्हणाला, अरे, खूप दिवसांपासून आपल्या घरात मोठा कार्यक्रम झालाच नाही, पण बाबांच्या मृत्यूनंतर आपण गाववाल्यांना दाखवू की आपण सुद्धा कोणापेक्षाही कमी नाही. बाबांचा 13वा खूप धमधडाक्यात साजरा करू. त्यांच्या 13व्याला वेगवेगळ्या खाद्यांचे पदार्थ इतके ठेवू की पदार्थ ठेवू लोक खाऊन खाऊन थकून जातील. पुरी भाजी, छोले भटोरे, पनीरची भाजी सोबत गोड मठ आणि डाळीचा हलवा, गुलाबजामुन आणि रसमलाई सुद्धा ठेवू. रसमलाई तर बाबांना खूप खूप आवडत होती ना. एवढ्या पदार्थांची नावे ऐकून वामनरावांच्या तोंडाला पाणी सुटले. मनात एक विचार आला की या लोकांनी माझा 13वा मी जिवंत असतानाच का नाही केला. मी सुद्धा पोट भरून खाल्ले असते तर जिवंत असताना माझ्या आत्म्याला शांती मिळाली असती. या पदार्थांच्या चवीसाठी माहीत नाही किती दिवसांपासून वामनराव तरसले होते. रसमलाईच्या चवीला आठवताच एक त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर निघाली. हे बघता छोटी सून आनंदाने म्हणाली, हे बघा, आता तर बाबांच्या तोंडातून लाळही बाहेर यायला लागल्या आहे. आणि वडीलधारी माणसं असे म्हणतात की जेव्हा मृत्यूशावर असणाऱ्या माणसांच्या तोंडून लाळ पडायला लागली तर समजा शेवटची वेळ आली आहे. आता तर खूप आतुरतेने वामनरावांच्या मृत्यूची वाट पाहू लागले. परंतु 3 दिवस झाले. आता दोन्ही मुलं अंदाज लावू शकले. शेवटी बाबांचा आत्मा कशात अडकला आहे. आपण सगळे लोक तर इथेच आहोत. मग बाबांना कुणाची भेटण्याची इच्छा आहे जे जीव सोडण्याचं नावच घेत नाही. तेव्हा गावातले सगळ्यात मोठे थोर माणूस त्यांना गाव मानत होते. वामनरावांना भेटण्यासाठी ते त्यांच्या घरी आले. तेव्हा मुलं त्यांना म्हणाली, काका, समजत नाही की बाबांचा जीव कशात अडकला आहे. तेव्हा ते वडीलधारे माणूस म्हणाले, बाळा, कधी कधी इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे जीव जात नाही. तू एक काम कर, आपल्या वडील यांच्या आवडीचे पदार्थ बनव आणि त्यांना खायला दे. होऊ शकते की तेच खाण्याची इच्छा त्यांच्या मनात राहिली असेल. तर दोन्ही सुना पटकन उठल्या आणि किचनमध्ये जाऊन चुलीवर गावरान तुपातला शिरा बनवला. जशा काही त्या गावरान तुपातला शिरा घेऊन बाहेर आल्या तेव्हा शिऱ्याचा वास घेऊन वामनरावांच्या मनाला शांती मिळाली होती. मोठ्या मुलाने एका चमच्याने थोडासा शिरा त्यांच्या तोंडात दिला. तेव्हा वामनराव खूप आनंदाने तो शिरा खाऊ लागले. दोन्ही मुलं आणि सुना त्यांना आवडीने शिरा खाताना बघून हैराण झाले होते. बघता बघता संपूर्ण शिरा संपला. परंतु सासऱ्याच्या मृत्यूची वाट बघणाऱ्या सुनांची सहनशीलता संपली. आता मात्र संपूर्ण लागली होती. छोटी सून आपल्या नवऱ्याला म्हणाली, मी तर माझे सामान पॅक करत आहे. आता आपण लोक जास्त दिवस इथे थांबू शकत नाही. आपण एवढे रिकामटेकडे होतोच आहोत की कोणाच्या मृत्यूची वाट बघत आपला वेळ घालवत बसायला लागलो. तेव्हा मोठी सून रागाने लालबुंद झाली आणि म्हणाली, हा रिकामटेकडा आहे तर आम्ही आहोत ना. आम्हाला काय थोडीच कामं आहेत. बाबांचा ठेका फक्त आम्हीच उचलला आहे का. पूर्ण 20 दिवस सेवा केली होती आणि बाबांची तू तर फक्त आठवडाभर सुद्धा सांभाळू शकली नाहीस. त्यांना दोन्ही जाऊबाईंमध्ये जबरदस्त भांडणच चालू झाली. सुनांसोबत मुलं सुद्धा भांडणात उतरली. मग तर असे तांडव चालू झाले की पूर्ण गावाने त्यांचा तमाशा बघितला. काही गावातले थोर वडीलधाऱ्या माणसांनी त्यांना समजावले की थोडी तरी लाज बाळगा. तुमचा म्हातारा बाप मृत्यूशावर पडलेला आहे आणि तुम्ही लोक त्यांच्यासमोर भांडण करत आहात. या अशा वेळी तुम्हाला अशा गोष्टी बोलणे शोभा देत आहे का. परंतु त्यांना कशाची पर्वा नव्हती. कसलीही लाज न बाळगता त्यांनी भांडण चालूच ठेवली होती. आणि इकडे थोडंसं जेवण पोटात गेलं तर वामनरावांच्या शरीरात जीव परत यायला लागला होता. त्यांचे शरीर थोडेसे हलू लागले होते आणि बोलायलाही त्यांना ताकद येऊ लागली होती. हे बघून तर मुलं आणि सुनांची शुद्धच उडाली. टेन्शनमध्ये येऊन ते विचार करू लागले की आता काय करायचं. असो जशी तशी करून रात्र निघून गेली आणि सकाळ झाली. तेव्हा मोठ्या मुलाने बाबांना दुधाबरोबर 2 ब्रेड खायला घातले. चहा नाश्ता करून ते सगळे आपापल्या घरी जाण्यासाठी तयार झाले. मग गावातल्या एका वडीलधाऱ्या माणसाने समजावले की तुमच्या आई वडिलांमुळे तुम्ही आज एका उंच स्थानावरती पोहोचला आहात. आता तुमचे वडील सुद्धा तुमची जबाबदारी आहे. वृद्ध आई वडिलांची सेवा करणे मुलांचे कर्तव्य असते. त्यामुळे त्यांना तुमच्या सोबत घेऊन जा. त्या वडीलधाऱ्या माणसाचे बोलणे ऐकून छोटी सून लगेच आपल्या पतीला घेऊन एका कोपऱ्यात गेली आणि तोंड वाकडं करत त्यांना म्हणाली, माझं हे बोलणं कान खोलून ऐका. तुम्ही तुमच्या बापाला सोबत ठेवण्यासाठी अजिबात तयार होऊ नका. ते तर आता
अंगणावर पडले आहेत आणि मी त्यांची घाण काढू शकणार नाही. आणि मागच्या वेळेस सारखं त्यांना घेऊन जाण्याची चुकी केली तर माझ्यासारखं वाईट कोणीच नसेल. मोठ्या सुनेने सुद्धा आपल्या पतीच्या कानात हळूच सांगितले की कोणतेही कारण नसताना संकट अंगावर ओढून घेण्याची काहीच गरज नाही. माझ्याकडून तुमच्या बापाची सेवा होणार नाही. जेव्हा तुमच्या बापाला सोबत घेऊन जाण्यासाठी दोन्ही मुलं अनवाणी करू लागली तेव्हा ते सगळे पाहून वामनरावांचे डोळे भरून आले होते. हात जोडून आपल्या मुलांना आणि सुनांना ते क्षीण आवाजात म्हणाले, तुम्ही लोक आपापल्या घरी जाऊ शकता. मी इथे कसा राहू हे मी माझं स्वतः बघून घेईन. तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. वडिलांनी एवढं म्हटल्यानंतर लगेच सगळ्यांनी आपापले सामान उचलले आणि चुपचाप तिथून निघून गेले. आणि शेवटी 5 दिवसांपासून चालत असलेली मुलं आणि सुनांच्या नाटकाचा अंत झाला. 1-2 दिवसानंतर वामनरावांची हालत पहिल्यापेक्षा चांगली सुधारू लागली होती. परंतु आता ते गंभीर विचारात बुडाले होते. पुन्हा पुन्हा आपल्या पत्नीच्या फोटोला विचारत असायचे की आपली मुलं आहेत. रुक्मिणी, जर मुलं अशी असतात तर आपण निपुत्रिक असतो तर चांगलं झालं असतं ना. हीच मुलं होती ना ज्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी कधीच मागे हटलो नाही. अगं, मुलांना सांभाळण्यासाठी आपण कुठे कमी पडलो. मुलांसाठी वर्षानुवर्ष स्वतः सगळीकडे झुकत राहिलो, पण आपली कठीण परिस्थिती मुलांना एका क्षणासाठी सुद्धा जाणून दिली नाही. आज त्याच मुलांनी माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी इतक्या लवकर मी जिवंत असतानाच माझ्या घरी मैतीचे सामान आणून ठेवले आहे ग. माझ्या मरणाची वाट पाहत होते सगळेच्या सगळे, आणि जेव्हा त्यांच्या आशेवर पाणी फिरले तेव्हा मला अनाथ करून जाण्यासाठी एक क्षण सुद्धा उशीर केला नाही. आपल्याच मुलांनी वृद्धावस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या स्वाभिमानाला इतकी ठेच पोचवली आहे की मी जिवंत असताना स्वतःला मेलेलं समजत आहे. असा विचार करता करता त्यांनी एक निर्णय घेतला. त्यांनी गावच्या सरपंचांना बोलावून घेतलं आणि आपला निर्णय त्यांना सांगताना पुढच्या गोष्टीबद्दल सुद्धा सांगितले. वामनरावांचे बोलणे ऐकून सरपंच खूप हैराण झाले. ते म्हणाले, परंतु वामनराव, असा निर्णय घेण्या अगोदर पुन्हा एकदा विचार करा. तेव्हा वामनराव म्हणाले, खूप विचार करून आणि मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. मी आपल्याच मुलांच्या उपेक्षेमुळे मला पूर्णपणे असे संपले आहे की माझ्याजवळ याशिवाय कोणताही रस्ता नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. सरपंच नाराज होत म्हणाले. वामनरावांचे पुढच्या 2 दिवसात आपल्या निर्णयाला व्यावहारिक रूपात बदलले आणि त्यानंतर अश्रू भरलेले डोळे घेऊन एका वृद्धाश्रमामध्ये राहण्यासाठी निघून गेले. पूर्ण 6 महिने निघून गेले आणि एक दिवस त्या गावच्या सरपंचांनी दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की त्यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली आहे. वडिलांचे घर आणि जमीन संपत्तीची वाटणीमध्ये दोन्ही मुलांच्या हिस्स्याला काय काय येईल याचा निर्णय दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच आपोआपसात घेतला होता. वाटणीच्या पूर्वतयारीत दोन्ही मुलं आणि सुना गावाला पोहोचल्या. खोट्या अश्रू ढाळत मुलांनी वडिलांच्या शरीराला अग्निडाग दिला आणि जेव्हा घरी पोहोचले तेव्हा शेजारचे आणि नातेवाईक जाण्याची वाट न पाहताच दोन्ही मुलांनी आणि सुनांनी सगळ्यांपासून नजर चोरून वडिलांच्या खोलीचा दरवाजा उघडला. असे करताना त्या चोरांच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य पसरले होते. दोन्ही मुलांना नोटांचे बंडल आपल्या डोळ्यांसमोर नाचताना दिसत होते. इकडे दोन्ही सुना आपल्या डोळ्यांसमोर आपल्या सासूबाईंचे दागिने सोन्याचे पाहण्यासाठी आतुर झाल्या होत्या. मोठ्या मुलाने आपल्या वडिलांचे कपाट खोलून त्याच्यातून 2 जुन्या पेट्या काढल्या ज्याच्यामध्ये त्यांच्या आईचे दागिने आणि घराची शेतीची कागदपत्रे ठेवली होती. त्या पेटींचे कुलूप उघडले होते, पण इकडे तिकडे शोधल्यानंतर त्या पेटीच्या चाव्या सुद्धा त्यांना मिळाल्या. खूप आनंदाने मोठ्या सोन्याने पेटी उघडली, परंतु त्यात आतले दृश्य बघताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक निराशेचे भाव आले. अरे हे काय, या पेटीत तर आईचे दागिने असायला हवे होते ना. पण इथे तर बघा, यामध्ये तुमच्या दोघांच्या लहानपणीचे फोटो पडले आहेत. आणि हे काय, छोट्या मुलांची खेळणी. या सगळ्या वस्तू पेटीत काय ठेवतात, ते सुद्धा कुलूप लावून. तोंड वाकडं करत मोठ्या सुनेने खेळणी उचलले फेकले. तेव्हा मोठ्या मुलाने ते खेळणे उचललं आणि छोट्याला म्हणाला, छोट्या, तुला लक्षात आहे का, आपण दोघे लहानपणी याच खेळण्याने खेळत होतो. किती गोड आठवणी या खेळण्यासोबत जोडल्या आहेत ना. त्यामुळे आईने त्यांना सांभाळून ठेवले असेल बहुतेक. आणि मग दोन्ही सुना एकानंतर एक सामान काढून खाली फेकायला लागल्या. खूप साऱ्या वस्तू निघाल्या, पण ज्या वस्तू इतक्या उत्सुकतेने शोधत होते ती कुठेच मिळाली नव्हती. आणि मग त्यांनी मोठी अपेक्षा घेऊन दुसऱ्या पेटीचे कुलूप उघडले. त्या पेटीत सगळ्यात एक वर पिशवी ठेवली होती ज्याच्यामध्ये थोडेफार पैसे होते. त्या चौघांची लालची नजरा त्या पिशवीवर गेला. पैसे काढून मोजले तर त्यात 50,000 रुपये ठेवले होते आणि त्यासोबतच एक लिफाफाही ठेवला होता ज्याच्यामध्ये 500 रुपयांची जुनी फाटलेली नोटही होती. छोट्या मुलाने सगळं सामान बाहेर काढलं, परंतु त्यामध्ये लहानपणीचे सगळे छोटे छोटे कपडे होते.
त्याशिवाय अजून काहीच नव्हतं. अरे, हा लिफाफामधला कागद आपण वाचलाच नाही. नक्की यामध्ये बाबांच्या बँक अकाउंट किंवा त्यांच्या संपत्तीबाबत काहीतरी माहिती असेल. असे म्हणताना मोठ्या सुनेच्या डोळ्यात एक चमक आली होती आणि मग मोठ्या मुलाने ते पत्र वाचण्यास सुरुवात केली. त्या पत्रात असे लिहिले होते की, बाळांनो, इतक्या उत्सुकतेने कोणतीही वस्तू शोधत आहात. तुमच्या आईचे दागिने आणि माझी संपत्ती. अरे बाळांनो, आमच्या दोघांची अनमोल संपत्ती फक्त तुमच्या लहानपणीच्या आठवणीच होत्या, ज्याला आम्ही खूप सांभाळून ठेवले होते. पण तुम्ही दोघेही आपल्या जीवनात इतके मस्त व्यस्त होते की आपल्या आईवडिलांना विसरले. माहीत नाही आहे मुलांनो, कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवनात सगळ्यात मोठे दुःख कोणते असते? आपली माणसं असताना ती माणसं त्यांच्यापासून दूर होणे. इतके दुःख की त्याचा विचार सुद्धा आपल्या डोक्यातून ते काढून टाकतात. आणि बाळांनो, खरं सांगू का, तर त्यावेळी जगातली कोणतीच संपत्ती किंवा पैसे कामी येत नाही. सगळं व्यर्थ वाटू लागतं. हा तुमचा म्हातारा बाप आपल्या अंतिम समयी प्रत्येक क्षणाला आपल्या मुलांची साथ मिळवण्यासाठी तडफडत राहिला. पण तुम्ही इतके कठोर मनाचे झाले होता की माझे अश्रू सुद्धा तुम्हाला दिसले नाही. 2 मुलं असतानाही तो आपला अंतिम समयी वृद्धाश्रमामध्ये जाण्यासाठी मजबूर झाला. आता यापेक्षा जास्त निर्लज्जाची बाब तुमच्यासाठी काय असू शकते? बाळांनो, आता ती गोष्ट सांगतो, जी गोष्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात ना. माझी शेतीची, जमिनीची, हे घर आणि बाकीची संपत्ती होती ती मी वृद्धाश्रमामध्ये दान केली आहे. आणि जिथे मला माझ्या अंतिम समयी आधार मिळाला होता. आणि हो, हा जे 50,000 रुपये तुम्हाला माझ्या पेटीत मिळाले आहेत ना, तो माझ्या अंतिम संस्काराचा खर्च आहे. कारण जी मुलं माझ्या जिवंतपणी माझी जबाबदारी उचलू शकत नाही, त्या मुलांवर मला माझ्या मरणानंतर सुद्धा ओझं बनून राहायचं नाही. आणि यासोबतच लिफाफामध्ये जी 500 रुपयांची नोट आहे ना, माझ्या छोट्या मुलासाठी आहे. बाळा, लक्षात आहे ना, ही तीच नोट आहे जी दूधवाला भाजीवाला कोणीच घ्यायला तयार होत नव्हते. आणि मग गावाला येण्या अगोदर तू ती फाटलेली जुनी नोट माझ्या हातात ठेवून आपले कर्तव्य पूर्ण केले होते. आता तर देवाला प्रार्थना करतो की जसं माझ्यासोबत झालं तसेच तुम्ही कधी पाहू नये. पण बाळांनो, प्रकृतीचा एक नियम आहे, जे काही आपण दुसऱ्यांना देतो ते पुन्हा आपल्या जवळ कधी ना कधी नक्कीच येतं. पत्र वाचता वाचता मोठ्या मुलाला आवाज थरथरू लागला होता आणि छोट्या मुलाला पत्रात लिहिलेली गोष्ट ऐकून जोरजोरात रडू लागला. आणि दोन्ही सुना आपलं डोकं जमिनीवर आपटून शांत बसल्या. आज खरोखर त्यांच्या जीवनात भूकंप झाला होता, एक खूप मोठा भूकंप. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.